नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचं मराठीमध्ये विज्ञान या यूट्यूब चॅनलवरती। या क्लासेसच्या मागचा उद्देश काय आहे की कोरोनासारख्या पॅन्डेमिकमुळे विद्यार्थ्यांना शिक्षकाशी संपर्क होत नाही आणि त्याच्यामुळे की विद्यार्थ्यांना घर बसल्या विज्ञान विषयाचं मटेरियल मिळावं, त्यांना अभ्यास मिळावा या दृष्टिकोनातून हे व्हिडिओ मी आपल्यासाठी बनवत आहे। तर मित्रांनो, जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। मागच्या भागामध्ये आपण पाहिलं होतं आपल्या सभोवतालचे द्रव्य, यामध्ये आपण पाहिलेलं होतं द्रव्य म्हणजे काय, द्रव्य कणांची वैशिष्ट्य, आणि द्रव्य कणांची गुणधर्म, द्रव्याच्या 3 अवस्था आणि गुणधर्म हे आपण मागच्या पाठामध्ये शिकलो होतो। द्रव्य म्हणजे काय, द्रव्याची व्याख्या, द्रव्य कणांची वैशिष्ट्ये कोणती कोणती आणि द्रव्यांच्या 3 अवस्था आणि त्याचे गुणधर्म हे आपण मागच्या पाठामध्ये बघितलं होतो। तर आज आपल्याला पुढचा जो भाग आहे तो बघायचा आहे। पुढचा भाग जो आहे तो द्रव्य आपली स्थिती बदलते का, हा आपण बघणार आहोत। जे आपण घन, द्रव, वायू हे 3 अवस्था जे बघितलो ते जे अवस्था आहेत ते आपली स्थिती बदलतात का, असा प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारलाय। तर आपल्याला माहित आहे घन, द्रव आणि वायू ह्या तिघांचे एक एक उदाहरण जर आपण बघितलो, घनला आपण स्थायू सुद्धा म्हणू शकतो, पुस्तकामध्ये स्थायू किंवा घन सुद्धा असू शकतंय। तर बर्फ हे काय आहे, स्थायूचं उदाहरण आहे। पाणी हे द्रवाचं उदाहरण आहे आणि वाफ हे काय आहे, घनचं उदाहरण आहे। द्रव्य आपली स्थिती बदलते का ह्या प्रश्नाला आपण ह्या 3 उदाहरणाच्या सहाय्याने आपण समजू शकतो। तर बर्फाचं पाणी करता येते आपल्याला आणि पाण्याची वाफ करता येते, म्हणून आपण असं म्हणू शकतो की द्रव आपली स्थिती बदलते। तर कसं बदलते, कोणत्या घटकाच्या सहाय्याने, कोणत्या क्रियेच्या सहाय्याने द्रव्य स्थिती बदलते। तर द्रव्य आपली स्थिती बदलण्यासाठी आता जसं आपण बघितलं बर्फाचं रूपांतर पाण्यात, पाण्याचं रूपांतर वाफेत करता येते। तर कशाच्या सहाय्याने करता येते, तर 2 गोष्टी आहेत। पहिली गोष्ट जी आहे तापमान, पहिली गोष्ट आहे तापमान आणि दुसरी गोष्ट आहे दाब। ह्या 2 गोष्टीच्या सहाय्याने आपण द्रव्याची अवस्था बदलू शकतो। तर एक उदाहरण आपण समजून घेऊया। या ठिकाणी हे काचेचे चंचुपात्र आहेत आणि ह्या चंचुपात्रामध्ये ह्या चंचुपात्राला आपण एका स्टँड वरती थांबवलेला आहे। स्टँडच्या खाली बर्नर लावलेला आहे, म्हणजे उष्णता देण्यासाठी बर्नर लावलेला आहे आणि याच्यामध्ये आपण काय ठेवलेलं आहे, एक बर्फाचा गोळा ठेवलेला आहे, म्हणजे कोण्या अवस्थेमध्ये, घन अवस्थेतला आहे। इथं काय झालेलं आहे, हे द्रव अवस्था, म्हणजे बर्फाच्या गोळ्याला उष्णता दिल्यानंतर काय तयार झालेलं आहे, इथं उष्णतेनं पाणी तयार झालेलं आहे। सेम इथं पण बर्नर दिलेला आहे आणि इथं
पाण्याचं प्रमाण कमी होऊन काय झालेलं आहे, वायूमध्ये रूपांतर झालेलं आहे पाण्याचे. तर या स्थितीमध्ये आपण असं समजू शकतो की तापमान देऊन द्रव्यांची अवस्था बदलता येते, पदार्थाची अवस्था बदलता येते. इथं एक काचेच्या तंतुपात्रामध्ये बर्फाचा ठोकळा घेऊन त्याला उष्णता दिली असता त्याचे काही कालांतराने पाण्यामध्ये रूपांतर होते आणि परत पाण्याचं रूपांतर कशामध्ये होते, बर्फामध्ये होते. सेम. तर अशा प्रकारे आपण असं समजू शकतो की तापमान देऊन द्रव्याची अवस्था आपल्याला बदलता येते. घनला उष्णता दिलो असता द्रव होते, द्रवाला उष्णता दिलो असता वायू होते. तर अशा प्रकारे आपण तापमानाच्या सहाय्याने बदलता येते. आता दुसरा एक एक्झाम्पल आपण बघूया या ठिकाणी. दाबचं एक्झाम्पल आपल्याला समजण्यासाठी आपण एक छोटासा प्रयोग केला होता मागच्या पाठामध्ये. मागचे जर तुम्ही व्हिडिओ बघितले नसाल तर त्याची लिंक आय बटनवरती तुम्हाला मिळेल आणि त्या ठिकाणी तुम्ही जाऊन ती मागचा व्हिडिओ पाहू शकता. तर एक आपण इंजेक्शन घेतलं होतं आणि इंजेक्शनच्या सहाय्याने हवेला आपल्याला कॉम्प्रेस करता येतं. हे आपण शाळेत आणि प्रयोगसुद्धा केलेलं होतं. तर हवेला आपल्याला संपीडन करता येतं, म्हणजे कमी जागेमध्ये साठवून ठेवता येते. आपण सिलेंडरचे एक्झाम्पल बघतो, तेच एक्झाम्पल या ठिकाणी बघणार आहोत. या ठिकाणी एक सिलेंडर आहे, 3 सिलेंडरचे एक्झाम्पल या ठिकाणी एका सिलेंडरचं आहे. हे आपल्याला समजण्यासाठी हे अशा प्रकारचं सिलेंडरचे एक्झाम्पल दिलेले आहेत. आणि या सिलेंडरमध्ये काय केलेलं आहे, इथे एक दट्ट्या आहे जे की हवेला कॉम्प्रेस म्हणजे दाबायला मदत करणार आहे. म्हणजे जर आपण हवेला दाबलं असता अशा प्रकारचे हवेचे अणू असतात. मग या ठिकाणी आणखी एक सेम केस, त्याला जरा जास्त दाबण्यात आलेला आहे. इथं जे जास्त होती जी हवा, इथं काय केलं आहे, त्याला जास्त दाबलेलं आहे सिलेंडरमध्ये दट्ट्याला. तर इथं काय होईल, ह्या अणूमध्ये जेवढी जागा रिकामी होती त्या अणूमध्ये राहणार नाही. म्हणजे हवेला आपण काय केलेलं आहे, जास्त संपीडन केलेलं आहे, म्हणजे कॉम्प्रेसर जास्त दिलेला आहे. तर अशा प्रकारे इथं काय होईल, अणूची जी रिकामी जागा असते ती कमी असेल, अणूमधील जी रिकामी जागा असते ती कमी असेल, इथं जास्त आहे. परत ह्याला जर आपण आणखी कॉम्प्रेस केलं तर काय होईल, हा पूर्णपणे अणूची जी मधली जागा असते रिकामी पूर्णपणे नाहीशी होईल. म्हणून आता आपण असं म्हणू शकतो की हे वायू रूप आहे. वायूचं कॉम्प्रेस करून दाब देऊन आपण काय केलो, द्रवामध्ये रूपांतर केलो आणि द्रवाला दाब देऊन आपण कशामध्ये केलो, घनमध्ये परिवर्तन केलो. म्हणजे वायूचं द्रवामध्ये आणि द्रवांचं घनमध्ये आपण दाबाच्या सहाय्याने काय केलो, परिवर्तन केलो. म्हणून ह्या 2 प्रयोगाच्या सहाय्याने आपण असं म्हणू शकतो की द्रव्य आपली स्थिती बदलते. आलं लक्षात? तर आता ह्याचा आपण सविस्तर अभ्यास पुढे करणार आहोत. द्रव्य आपली अवस्था बदलत असताना एक महत्त्वपूर्ण गोष्ट आपल्याला अभ्यास करायची आहे, ती आहे द्रवणांक. याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात, मेल्टिंग पॉइंट. याला आपण काय म्हणतो, मेल्टिंग पॉइंट. द्रवणांक. तर द्रवणांक म्हणजे काय आहे, वातावरणातील दाबाला ज्या तापमानाला घन रूपाचे द्रव रूपात रूपांतर करण्यासाठी जे तापमान लागतं किंवा त्या तापमानाला आपण द्रवणांक असे म्हणतो. ह्याला एक छोटं आपण उदाहरणाने समजून घेऊया. सेम आपण मागचा जो प्रयोग बघितला होता त्याच प्रयोगाप्रमाणे एक तंतुपात्र घेतलेले, काचेचं तंतुपात्र आहे आणि याच्यामध्ये बर्फाचा ठोकळा घेतलेला आहे आणि ह्याला आपण उष्णता देत आहोत. उष्णता दिल्यानंतर ह्याला आपण समजण्यासाठी काय करायला पाहिजे, एक स्टँड आहे, स्टँडवरती बर्नर लावून दिलेला आहे आपण आणि याला एक
स्टँडच्या सहाय्यानं थर्मामीटर जोडलेला आहे. असं समजूया आपण, थर्मामीटर जोडलेला आहे. हे छोट्याशा उदाहरणाच्या सहाय्याने आपण समजू शकतो. तर द्रावणांक कशाला म्हणायचं, आपण ह्या काचेच्या भांड्यामध्ये बर्फाचा गोळा टाकलेला आहे आणि त्याला उष्णता दिल्यानंतर उष्णता दिल्या दिल्या तो काय करतो, 0 डिग्री सेल्सिअसला तो वितळायला लागतो. 0 डिग्री सेल्सिअस किंवा याला आपण केल्विनमध्ये जर लिहिलं तर 273 केल्विनला काय करतो, तो वितळतो. म्हणजे घन अवस्थेतून द्रव अवस्थेमध्ये रूपांतर होण्यासाठी जे तापमान लागतं त्याला आपण द्रावणांक किंवा द्रावणांक बिंदू सुद्धा म्हणतो. तर अशा प्रकारे द्रावणांक किंवा उष्णता देऊन आपण पदार्थाची अवस्था बदलता येते. आता पुढचा एक पॉइंट ह्याच्यामध्ये महत्वाचा काय आहे, अप्रकट उष्णता म्हणून आहे. अप्रकट उष्णता, याला लेटंट हीट म्हणतात. अप्रकट उष्णता कशाला म्हणतो आपण, आता ह्याच प्रयोगाला आपण परत अभ्यासाला समजून घेण्यासाठी घेऊया. समजा ह्या बर्फाच्या गोळ्याला उष्णता देण्यासाठी आपण उष्णता दिल्या दिल्या काय होतं, बर्फ वितळायला लागतं. पण पूर्णपणे बर्फ एकदाच वितळत नाही. मग आपण काय करत असतो, पुन्हा कंटिन्युअस उष्णता देत असतो. कंटिन्युअस उष्णता देत असताना याचं काय होईल, थोडं 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 पाण्यामध्ये रूपांतर होईल. पण ज्यावेळेस आपण ह्या थर्मोमीटरला बारकाईने बघितलो तर त्यावेळेस तुमच्या लक्षात येईल की बर्फाचा पूर्णपणे गोळा पाण्याचं रूपांतर होईपर्यंत, बर्फाचं गोळ्याचं पूर्णपणे पाण्याच्या रूपामध्ये रूपांतर होईपर्यंत ह्या 0 डिग्री सेल्सिअसच्या वरी तापमान जात नाही. मग ते तापमान जातं, आता आपण ते 0 डिग्री सेल्सिअसला तर पाणी काय वितळलेलं आहे, पण आपण कंटिन्युअस उष्णता देत आहोत. कंटिन्युअस उष्णता देत असताना आपल्याला वाटतंय की बाबा तापमानामध्ये वाढ झाली पाहिजे, सेल्सिअस जे 0 डिग्री सेल्सिअस आहे त्याचं काहीतरी जास्त झालं पाहिजे. पण तसं होत नाही. का होत नाही, तर ह्याच्यामध्ये बर्फाचे जे अणू असतात ते उष्णता शोषून घेतात आणि बर्फाच्या शेवटच्या कणापर्यंत जे घन असतंय त्याचं द्रव रूपात रूपांतर होईपर्यंत ह्याच्यामधली जी उष्णता असते, ह्याच्यामधलं तापमान असतं 0 डिग्री सेल्सिअस असतं. म्हणून आपण त्याला म्हणतो अप्रकट उष्णता. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की बर्फाचा ठोकळा जे आहे शेवटच्या क्षणापर्यंत काय करतो, उष्णता शोषून घेतो आणि ती जी उष्णता शोषून घेतलेली असते त्या उष्णतेला आपण म्हणतो अप्रकट उष्णता. अप्रकट याचा अर्थ काय होतं, गुप्त होतो. गुप्त म्हणजे अप्रकट उष्णता, आपल्याला ते दिसणार नाही, जाणवणार नाही. आपण ह्याला कंटिन्युअस जरी दिलो तरी ते त्याच्यामध्ये काहीच फरक पडणार नाही. आपण तर उष्णता देत आहोत कंटिन्युअस, पण तापमानामध्ये कुठलाही बदल होत नाही. आणि जो बदल होत नाही त्याच्यामुळेच त्याला आपण काय म्हणतो, अप्रकट उष्णता असे म्हणतो. ठीक आहे. अप्रकट उष्णता बघितल्यानंतर आपल्याला आणखी एक महत्वाची व्याख्या अभ्यास करायची आहे, विलयनाची अप्रकट उष्णता. अप्रकट उष्णता. आता आपण द्रावणांकाची व्याख्या काय बघितलो की वातावरणाच्या दाबाला ज्या तापमानाला स्थायी अवस्थेचे द्रव रूपात रूपांतर करण्यासाठी जे तापमान लागतं त्याला आपण काय म्हणतो, द्रावणांक म्हणतो. म्हणजे घन पदार्थाला द्रव रूपात आणण्यासाठी जे तापमान द्यावं लागतं त्याला आपण काय म्हणतो, द्रावणांक म्हणतो किंवा मेल्टिंग पॉइंट म्हणतो. त्याच्यानंतर आपण अप्रकट उष्णता बघितलो. अप्रकट उष्णता म्हणजे काय की पदार्थाच्या अवस्थेमध्ये रूपांतर होत असताना काही ऊर्जा शोषून घेतली जाते आणि त्या काही ऊर्जेचं रूपांतर अवस्था बदलत असताना आपल्याला दिसून येत नाही, त्याला आपण अप्रकट उष्णता म्हणतो. आपण मागच्या प्रयोगामध्ये बघितलं. आता विलयनाची अप्रकट उष्णता म्हणजे काय आहे, आता जसं व्याख्या सांगितलं त्याच पद्धतीने वातावरणातील दाबाला त्याच्या द्रावणांकाच्या 1 किलोग्रॅम वस्तुमानाचे स्थायी अवस्थेतील
द्रव रूपात करण्यासाठी जी उष्णता ऊर्जा लागते त्याला आपण म्हणतो विलयनाची अप्रकट उष्णता. म्हणजे इथं जे बर्फ होतं ते एक अणू वितळल्या लगेच आपण त्याची व्याख्या करू शकत नाही. ह्याच्यामध्ये समजा 1 किलो बर्फ असेल, हे 1 किलो बर्फ पूर्णपणे वितळेपर्यंत जी उष्णता ऊर्जा लागते त्याला आपण म्हणतो विलयनाची अप्रकट उष्णता. इथं आपण उष्णता दिल्या 0 डिग्री सेल्सिअसला पाणी झालं, पण आपण कंटिन्युअस उष्णता देत गेलो पण त्याच्या तापमानामध्ये वाढ झाली नाही, त्याला अप्रकट उष्णता म्हणतो, गुप्त उष्णता म्हणतो आपण त्याला. पण विलयनाची अप्रकट उष्णता कशाला म्हणतो? जर बर्फाचा 1 किलोग्रॅम वस्तुमान घन रूपातून वायू रूपात करण्यासाठी जी उष्णता ऊर्जा द्यावी लागते त्याला आपण म्हणतो विलयनाची अप्रकट उष्णता. तर अशा प्रकारे आपण अवस्था उष्णता देऊन द्रव्याची बदलू शकतो. याचा पुढला पॉइंट आपण बघणार आहोत. आता आपण जसं द्रवणांक बघितलो तसं उत्कलनांक एक पॉइंट आहे. उत्कलनांक किंवा याला आपण बॉइलिंग पॉइंट म्हणतो. उत्कलनांक वातावरणातील दाबाला ज्या तापमानाला द्रव पदार्थ उकळू लागतो, वातावरणातील दाबाला अनुसरून ज्या तापमानाला द्रव पदार्थ उकळू लागतो त्याला आपण काय म्हणतो? उत्कलनांक म्हणतो. उत्कलनांक आता फॉर एक्झाम्पल या उदाहरणाच्या सहाय्याने आपण समजून घेऊया. ह्याच्यामध्ये काय ठेवलेलं आहे? पाणी ठेवलेलं आहे आणि याला परत आपण काय करत आहोत? स्टँडवर ठेवून उष्णता देत आहोत बर्नरच्या सहाय्याने. आणि आपण याच्यामध्ये परत तापमापक ठेवलेलं आहोत. आपण काय करत आहोत? द्रव रूपात पाणी आहे त्याला आपण उष्णता देत आहोत. उष्णता देत असताना पाण्यात काय होईल? थोडं गरम होईल. गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये लहान बुडबुडे येतील. लहान बुडबुडे आल्यानंतर पाणी ऑटोमॅटिक उकळायला लागेल. ज्या तापमानाला पाणी उकळायला लागतं त्याला आपण म्हणतो उत्कलनांक. तर पाण्याचा उत्कलन बिंदू किंवा उत्कलनांक किती आहे? 100 डिग्री सेल्सिअस आहे. पाण्याचं किती आहे? 100 डिग्री सेल्सिअस आहे. किंवा यालाच आपण केल्विन मध्ये जर मोजलो तर 373 केल्विन म्हणतो. तर उत्कलनांक आणि द्रवणांक हे आज आपण दोन्ही पॉइंट बघितलो. आता जसं आपण मागच्या भागामध्ये काय बघितलो की अप्रकट उष्णता कशाची? द्रवणांकाची अप्रकट उष्णता बघितलो. तसंच उत्कलनांकाची अप्रकट उष्णता मांडता येईल का आपल्याला? तर येते का बघूया आपण. समजा आपण पाण्याला उष्णता देत आहोत. मग पाणी उकळल्यानंतर आपण कंटिन्युअस त्याला उष्णता देत आहोत. मग त्यावेळेस आपल्याला असं वाटलं पाहिजे की बाबा ह्याच्यामध्ये तापमान जे आहे, तापमापकातलं जे तापमान आहे ते वाढलं पाहिजे, पण तापमापकातलं तापमान वाढत नाही. का वाढणार नाही? तर त्याचं कारण आहे अप्रकट उष्णता, उत्कलनांकाची अप्रकट उष्णता. म्हणून आपण असं म्हणू शकतो की 100 डिग्री सेल्सिअस पर्यंत तापमान वाढतं आणि 100 डिग्री सेल्सिअसच्या नंतर ह्याच्यामध्ये जे अणू असतात ते अणू काय करतात? उष्णता शोषून घेतात आणि उष्णता शोषून घेतल्यामुळं तापमापकामधील जे तापमान आहे ते वाढत नाही. तर अशा प्रकारे उत्कलनांक आणि उत्कलनांकातील अप्रकट उष्णता आपण या ठिकाणी बघितलेलो आहोत. आता जे आपण हे उत्कलनांकाच्या नंतर जे सांगितलं मी तुम्हाला उत्कलनांकातला अप्रकट उष्णता, त्याला आपण बाष्पीभवनाची अप्रकट उष्णता म्हणतो. बाष्पीभवनाची अप्रकट ऊर्जा. आता जे मी सांगितलं उत्कलनांकाची बाष्पीभवनाची अप्रकट ऊर्जा कशाला म्हणायचं की बाबा कंटिन्युअस तापमान देत असताना 100 डिग्री सेल्सिअसच्या वरी गेल्यानंतर पाणी उकळत राहतं पाणी कंटिन्युअस, पण तापमापकामध्ये तापमान वाढत नाही.
मग त्यावेळेस ती दिलेली उष्णता जाती कुठे, तर त्या उष्णतेला आपण म्हणतो बाष्पीभवनाची अप्रकट उष्णता. ती ऊर्जा पाण्यातील अणु शोषून घेतात आणि ते आपल्याला दिसत नाही, म्हणून आपण याला बाष्पीभवनाची अप्रकट ऊर्जा असं म्हणतो. आता पुढचा पॉइंट आहे अवस्था बदलण्यासाठी, द्रव्याची स्थिती बदलण्यासाठी आणखी एक महत्वाचा पॉइंट आहे, त्याला आपण म्हणतो संप्लवन. संप्लवन किंवा याला इंग्लिशमध्ये सब्लिमेशन म्हणतात. सब्लिमेशन. तर आता आपल्याला घन, द्रव आणि वायू या तिन्ही अवस्था माहित आहेत. तर संप्लवन ही एक अशी क्रिया आहे जी घन अवस्थेतून डायरेक्ट वायू रूपामध्ये रूपांतर होते. मधली अवस्था गॅप होते, मधली अवस्था येत नाही, त्याला आपण म्हणतो संप्लवन. म्हणजे ज्या क्रियेमध्ये घन पदार्थाचे रूपांतर वायू पदार्थामध्ये होते त्याला आपण म्हणतो संप्लवन. तर आता याचे एक्झाम्पल कोणते बाबा, तर तुम्ही रोजच्या जीवनामध्ये वापरत असाल, तुम्हाला माहित असेल कापूर. तुमच्या घरामध्ये जो कापूर असतो, तुम्ही नारळ फोडत असताना किंवा घरात आरती करत असताना लावत असतो, तर कापराला जाळल्यानंतर कापराचं पाणी होत नाही, तर डायरेक्ट काय होतं, त्याला जाळ लागतो आणि त्याच्यामधून वायू बाहेर येतो. त्याला आपण ते एक एक्झाम्पल संप्लवनाचं उदाहरण आहे. किंवा आपल्या पुस्तकाच्या अनुसरून अमोनियम क्लोराईड हे सुद्धा दिलेलं आहे पुस्तकामध्ये, त्याला सुद्धा आपण एका पुस्तकामध्ये प्रयोग सुद्धा दिलेला आहे. एक डिश घेऊन त्याच्यावर फनेल नरसाळ उलट ठेवल्यानंतर त्याला खाल्ल्या बाजूने जर आपण उष्णता दिलो, अशा प्रकारचा प्रयोग पुस्तकामध्ये आहे. उष्णता जर दिलो तर तुमच्या लक्षात येईल की वाफ निघून जाते. तर अमोनियम क्लोराईड सुद्धा त्याचं एक्झाम्पल आपण लिहू शकतो. आणि आणखी एक एक्झाम्पल आपल्या रोजच्या जीवनामध्ये आपण त्याचा अनुभव घेतलेला आहे. आपण नॅप्थॅलिनच्या गोळ्या म्हणतो, किंवा तुम्ही जे पांढऱ्या गोळ्या असतात जे इस्त्री केल्यानंतर कपड्यामध्ये ठेवलेल्या असतात, तर त्याचं ऑटोमॅटिक थोडं 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 प्रमाण कमी होत जातं. म्हणजे डायरेक्ट घन अवस्थेतून त्याचं रूपांतर वायूमध्ये होत असतं. तर हे संप्लवन क्रियेमध्ये घडून येतं. तर ह्या संप्लवन क्रियेच्या सहाय्याने सुद्धा आपण द्रव्याची अवस्था बदलता येते. आता याचा आणखी एक थोडासा भाग आहे राहिलेला, आजच्या व्हिडिओमध्ये आपण संपवू शकत नाही, तर एक छोटासा व्हिडिओ ह्याच धड्याचा पुढल्या भागामध्ये मी तुमच्यासमोर घेऊन येतो. तर मित्रांनो, आज आपण इथंच थांबूया. कसे वाटत आहेत माझे व्हिडिओ तुम्ही कमेंट करून अवश्य सांगा. आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.